तुम्ही पाहिलं असेल, हे कोयता गँग वगैरे हा प्रकार जो गुन्हेगारीचा वाढत चाललेला, लहान लहान मुलं, अगदी म्हणजे अल्पवयीन मुलं जे आहेत ते गुन्हेगारीकडे जास्त आकर्षित होत चालले. मग त्याच्यावर निर्बंध करण्यासाठी दादांनी या ठिकाणी कडक कारवाया करण्यासाठी पोलीस आयुक्तांना सुचवलं होतं. तर त्याच्या पलीकडे जाऊन एक लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही आमच्या भागातील ह्या युवकांना व्यसनाकडे जास्त आकर्षित होत चालले, त्याच्यामुळे गुन्हेगारी वाढत चालली आहे. मग त्या गुन्हेगारीवर पगडा घालण्यासाठी किंवा बंधन आणण्यासाठी आम्ही व्यसनमुक्त करून ह्या मुलांना व्यायामाकडे आकर्षित करून या मुलांच्या गुन्हेगारीवर खीळ बसवण्यासाठी पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून आणि आम्ही स्वतः त्या ठिकाणी कसं बंधन घालता येईल ह्यासाठी आमचा प्रामुख्याने प्रयत्न राहील. हे जे तरुण मुलं गुन्हेगारीकडे वळतात, प्रथम तर त्यांचं व्यसनमुक्त त्यांना करणं महत्त्वाचं आहे. त्यासाठी प्रयत्न करणार. एक म्हणजे व्यायामासाठी, खेळासाठी त्यांना प्रोत्साहन देणार. दुसरं त्यांना उद्योग किंवा नोकरी ह्या ज्या गोष्टी घडल्या तर त्या जे गुन्हेगारीपासून लांब जातात. कोणताही माणूस हा गुन्हेगार होत, त्याला परिस्थिती गुन्हेगार करते. चोऱ्या करायला पण परिस्थिती करते. घरात काय नाही की तो माणूस चोऱ्या करायला जातो.